प्रेक्षकांनो नमस्कार. यावेळी आपल्या सोबत आहे राजेंद्र भाऊ चिपटे सर. आपण काँग्रेस चे उमेदवार आहात वरोरा विधानसभा क्षेत्रातून. सर, कशा प्रकारचे आपले समीकरण आहे, काय आपली रणनीती आहे, काय व्यूहरचना आहे, काय विकासाचे कार्य आहे त्याबद्दल सांगा. नमस्कार. मी वरोरा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचा उमेदवार म्हणून मी उमेदवारी मागितलेली आहे. मी प्रतिभाताई धानोरकर यांचा खंदा समर्थक आहे आणि मी प्रतिभाताई सोबत मागील 10 वर्षापासून सोबत आहे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करत आहे. मी वरोरा क्षेत्रातील जो दिंडोळा प्रकल्प आहे, हा दिंडोळा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मी झटील प्रयत्न करीन. तसेच भद्रावती येथील निपण रेल्वेची जी जागा आहे तिथं एखादी नवीन प्रकल्प आणून इथे जे बेरोजगार युवक आहे या बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी मी प्रयत्न करेन. हो, आपण हे बघितलेलं आहे की लोकसभा निवडणुकीनंतर जे महायुतीला प्रभावाचा सामना करावा लागला, त्यानिमित्त आपण बघतो की आपलं महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण संचारलेलं आहे. तर आपली कशी भावना आहे आणि कशा प्रकारचे गेम चेंजर इथे होऊ शकतं त्याबद्दल? या चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात विक्रमी मताने प्रतिभाताई धानोरकर निवडून आल्या, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे आणि हा उत्साह विधानसभेत सुद्धा राहील आणि इथे काँग्रेसचा उमेदवार विजय होईल एवढी मला खात्री वाटते. काँग्रेसचे आपण एक प्रबल दावेदार आहात आणि इथे जे जनता आहे, नागरिक आहे, यांची एक भावना आहे की आपण प्रचंड विक्रमी मताधिक्याने निवडून आलं पाहिजे. त्याकरिता आपले काय आपले उपक्रम सुरू आहे सध्या त्याबद्दल? मी बाजार समितीचा सभापती असताना वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी बैल मृत्यू प्रकरण असो की शेतकरी आकस्मिक निधन असो, ही योजना मी राबवली. शेतकऱ्याच्या दारापर्यंत जाऊन योजना राबवल्या. त्यामुळे शेतकऱ्याप्रती बेरोजगाराप्रती मला सहानुभूती आहे आणि या सहानुभूतीच्या भरोश्यावरच मी विधानसभेत विजयी होईल असं मला वाटतं. काँग्रेसचे येथील विद्यमान आमदार होते, आता ते खासदार झालेले आहेत. मला सांगा की आता आपण निवडून आलं पाहिजे. आणखीन आपल्या विकासच्या कार्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती आहे. तर येथील जे नागरिक आहेत त्यांना आपलं काय एक मेसेज आहे? काँग्रेसचा कार्यकर्ता आणि धानोरकर परिवाराचा कट्टर समर्थक म्हणून मला जनता स्वीकारतील आणि जे दोन्ही विधानसभा क्षेत्रात वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात माझं जे कार्य आहे या कार्याच्या भरोश्यावर आणि कार्यकर्त्याच्या भरोश्यावर मी आमदार म्हणून विजयी होईल अशी मला खात्री आहे. हो, एक प्रश्न असा होता की आता महायुतीतर्फे जी योजना राबवली गेली आहे त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे राज्यामध्ये. तर मला सांगा, हे तुमच्या आपलं जे वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये त्याचा काही परिणाम होऊ शकतं का, काही इम्पॅक्ट होऊ शकतं त्याबद्दल? लाडली बहीण योजना जी युती सरकारने आणली ही योजना फसवी आहे, कारण बजेटमध्ये सुद्धा याचं नियोजन केलेलं नाही आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात जे शासनानं शेतकरी कर्ज माफ केलं होतं त्या कर्जमाफीचे अजून हप्ते सुद्धा या शासनानं दिले नाही. 50,000 जे प्रोत्साहनपर अनुदान होतं ते अनुदान सुद्धा या शासनानं दिलं नाही. अजून इंदिरा गांधी योजना, निराधार योजना याचे पैसे सुद्धा निराधारांच्या खात्यात येत नाही. तर ही योजना कशी राबवणार? ह्या सर्व योजना फसवा आहे. हा निवडणुकीचा जुमला आहे. प्रेक्षकांना हे होते राजेंद्र चिपटे, जे आपण काँग्रेसचे संभावित उमेदवार आहात आणि आपल्याला पूर्ण अनुभव आहे या क्षेत्राचा. आपले दौरे पण सुरू आहे, जनसंपर्क अभियान पण सुरू आहे आणि ते आपण जनतेसाठी जे पण आश्वासन दिले, जे वादे केलेले आहेत ते तुम्ही पूर्ण निभवणारच. आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिला, दोन शब्द बोलले सर, त्याबद्दल आपला धन्यवाद.